हाय हॅलो, कसे आहात? आय होप छानच असाल. तर आजचा लुक मी पैठणी साडीवरचा मेकअप आणि हेअरस्टाईल यावर केलेला आहे. पैठणी म्हणजे सगळ्या गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासुद्धा ही पैठणी खूप जवळची आहे आणि ही पैठणी बघू शकताय हातमागावरची आहे. मी इथंच कोल्हापूरमध्ये हातमागावरची जी पैठणी ज्या ठिकाणी मिळते तिथून मी पैठणी घेतली होती आणि त्यांचंच एक फंक्शन होतं. तिथं मी रॅम्प वॉक केला होता आणि त्या रॅम्प वॉकमध्ये मला सोन्याची नथ मिळाली होती. त्यामुळे मी खूप एक्सायटेड झाले होते, खूप खुश होते. आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे की त्यावेळेला माझ्या घरातली माझी पूर्ण फॅमिली होती. माझी मम्मी, माझ्या सगळ्या बहिणी, आणखी माझी वहिनी होती, माझी सासू होती, सगळेजण होते. आणि त्यावेळेला मला सोन्याची नथ मिळाली होती. मी खूप खूप खुश झाले होते की मला ह्या साडीवरती मी फर्स्ट रॅम्प वॉक केला होता आणि तेव्हा मला ही सोन्याची नथ मिळाली होती. सो प्रचंड आनंद झाला होता आणि मला वाटते एक 7-8 इयर्स झाले असतील हे पैठणी घेऊन. पण आहे तशी आहे चमक, खूप सुंदर दिसते पैठणी. पटकन कुठल्याही फंक्शनला घातली तर उठून दिसतो अशी आहे. आणि ह्याची चमक बघू शकताय तुम्ही, अजूनसुद्धा आहे तशीच आहे. आणि ह्याच्यावरती कसा मेकअप करायचा, वरती कशी हेअरस्टाईल करायची, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आवडली हेअरस्टाईल किंवा मेकअप आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला असंच प्रतिसाद देत राहावा. सो यस, माझ्या ही खूप जवळची आणि माझ्या जिव्हाळ्याची पैठणी आहे. माझं ह्याच्यावरती खूप सुखाचे, आनंदाचे क्षण ह्याच्यावरती मी घालवलेले आहेत. तर चला मग बघूया पैठणीवरचा असा खूप मस्त असा छान मेकअप मी केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी टोनर यूज करत आहे. टोनर यूज केल्यानं काय होतं तर ओपन पोर्स जे असतात ते मिनिमाइज होतात आणि आपला मेकअप जो असतो तो खूप छान होतो आणि लाँग लास्टिंग होतो. जर तुम्ही टोनर यूज केलं तर तुमचं pH बॅलन्स मेंटेन राहतो. सो यस, तुम्ही गुड वाईब्सचा टोनर यूज करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप करते आहे मी प्रायमर. उन्हाळा असल्यामुळं प्रायमर नक्की यूज करा. हा जेल बेस प्रायमर आहे, त्यामुळं ओपन पोर्स असतात ते बंद होतात आणि मेकअप जो आहे तो छान राहतो. त्यामुळं मी इथं डॉट डॉटमध्ये असं छान असं प्रायमर लावून घेते आहे आणि खूप छान आणि मस्त असा मेकअप दिसायला लागतो. हे लाँग लास्टिंग आहे प्रायमर आणि जेल बेस प्रायमर कधीही उन्हाळ्यामध्ये यूज करा, जेणेकरून तुम्हाला घाम वगैरे आला तरी मेकअप छान राहील. आपल्याला इथं प्रायमर थिक असं लावायचं नाही आहे, फक्त आपल्याला अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपण जो मेकअप करणार आहोत तो खूप छान होईल आणि एक सारखा दिसेल, इव्हन टोन दिसेल. त्यासाठी मी सगळा पूर्ण फेस आणि नेकला सगळीकडं मी प्रायमर अप्लाय करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी यूज करते आहे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी मी ॲब्सोल्युटली लॅक्मेचं लाँग लास्टिंग फाउंडेशन यूज करते आहे. हे खूप छान फाउंडेशन आहे, वॉटरप्रूफ आहे आणि डॉट डॉटमध्ये हे मी लावून घेणार आहे, जेणेकरून माझा पूर्ण फेस खूप छान वाटेल, मस्त वाटेल आणि खूप लाँग लास्टिंग आहे. तुम्ही जर रेग्युलर यूज करणार असाल तरीसुद्धा हे फाउंडेशन तुम्ही यूज करू शकता. खूप छान वाटतं आणि रेग्युलर किंवा तुम्ही फंक्शनलसुद्धा हे फाउंडेशन यूज करू शकता. तर मी इथं डॉट डॉटमध्ये सगळ्या पूर्ण फेसला, नेकला सगळीकडं असं ॲप्लाय करून घेते आहे फाउंडेशन. हे लाँग लास्टिंग फाउंडेशन आहे आणि ब्लेंडिंग करण्यासाठी कधीही जास्त टाईम घ्यायचा. जितकं तुम्ही ब्लेंडिंग कराल तितका तुमचा मेकअप छान मस्त दिसतो. तर मी इथं ब्रश घेऊन त्याने मी छान असं ब्लेंडिंग करते आहे. तुम्हाला ब्लेंडरनी सुद्धा तुम्ही ब्लेंड करू शकता किंवा हातानेसुद्धा ब्लेंड करू शकता, किंवा जर तुम्हाला ब्रशनी करता येत असेल तर तुम्ही ब्रशनीसुद्धा छान ब्लेंड करू शकता. जितकं ब्लेंडला तुम्ही टाईम द्याल, जितकं छान ब्लेंडिंग कराल तितका तुमचा मेकअप छान आणि इव्हन दिसेल. पॅचेस वगैरे काही दिसणार नाहीत. सो तुम्ही त्याप्रमाणे ब्लेंड करा. मला इथं ब्रशनी छान करता येतं ब्लेंड, त्यामुळे मी ब्रशनीच करते आहे. जर तुम्हाला ब्रशची सवय असेल तर तुम्ही ब्रशनी छान ब्लेंड करा, किंवा ब्रशची सवय नसेल तर अगदी तुम्ही हातानेसुद्धा छान असं ब्लेंड करू शकता किंवा ब्लेंडरनी. तर मग मी इथं ब्रशनी छान मला ब्लेंड करता येते म्हणून मी ब्लेंड करते आहे आणि छान मेकअप आपला मस्त दिसेल ब्लेंड केल्यामुळं. जितका टाईम घेता येतो तितका टाईम आपण ब्लेंड करण्यासाठी घ्यायचा, की जेणेकरून फाउंडेशन हे एकसारखं दिसेल. आता मी यूज करते आहे काउंटरिंग.
तर तुमचा फेस खूप जाड असेल किंवा जॉलाईन मोठी दिसत असेल तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. तर मी इथं काउंटरिंग करून घेत आहे. मला जास्त करावं लागत नाही, पण जितकं करायचं आहे तितकं तरी करावंच लागतं. सो मी थोडंसं नेकला जॉलाईनला आणि नोजला मी करून घेते आहे, जेणेकरून माझं फेस हा थोडंसं छोटा दिसेल आणि नोज माझं थोडंसं लांब दिसेल. त्यासाठी मी इथं काउंटर करून घेते आहे. आणि हे सुद्धा मी इनसाईडचंच वापरते आहे. खूप छान असं आहे हे काउंटरिंग. आणि मग हे सुद्धा ब्लेंड करावं लागेल. मी हे सुद्धा ब्लेंड ब्रशनीच करणार आहे. मला जास्त ते सोपं वाटतं आणि पटकन होऊन जातं. जर तुम्हाला ब्लेंडरनी करायचं असेल तर ब्लेंडरनी सुद्धा करू शकता, पण ब्रशनी मला छान जमतं. तुम्हाला सुद्धा हळूहळू प्रॅक्टिस केल्यावर नक्की छान जमायला लागेल. तर तुम्ही इथं काउंटरिंग करून घ्यायचं. नोजला सुद्धा मी लावलेलं आहे, तर ते मी हातानेच करते आहे, जेणेकरून माझं नोज छान दिसेल आणि मग फॅटनेस जो असतो तो कमी दिसायला लागतो ह्यामुळं. तर मी इथं हे यूज केलेलं आहे. त्यानंतर मी यूज करत आहे लॅक्मेची लूज पावडर. लॅक्मेची लूज पावडर खूप छान असते आणि ब्रशने तुम्ही लावू शकता. तर ब्रशने लावताना तुम्हाला थोडंसं जास्त प्रमाणात लावायची, म्हणजे बेकिंग करावं. तर बेकिंग करण्यासाठी ॲटलिस्ट 20 सेकंद तरी पावडर ठेवायची आणि 20 सेकंदानंतर ती एक्स्ट्रा जी पावडर आहे ती काढून टाकायची. त्यामुळं काय होतं, मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग दिसतो, पॅचेस दिसत नाही. त्यामुळे मी इथं तुम्हाला भूतासारखी दिसत असेल थोडी की जास्त पावडर लावते आहे, पण बेकिंग 20 सेकंद झाल्यानंतर मी एक्स्ट्राची जी पावडर आहे ती काढून टाकते आहे. आणि मग त्यानंतर मी हे पॅलेट घेतलेलं आहे आणि ह्यामधलाच मी लाईट पिंक कलर घेऊन ब्लशर लावणार आहे. आणि ब्लश लावला की खूप छान आणि पिंक असं वाटतं आणि मेकअप खूप छान दिसायला लागतं. तर मी अगदी थोडासाच मी इथं पैठणी साडीवरती सूट होईल असं पिंक ब्लश लावते आहे. तुम्हाला जसा हवा आहे तसा त्याप्रमाणे ब्लश लावू शकता. तर मी इथं आता आयब्रोज किट घेतलेलं आहे आणि आयब्रोज मी फिलअप करते आहे. माझे आयब्रोज थोडे विरळ आहेत, त्यामुळं मला हे फिलअप करावेच लागतात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे किट मिळून जातील ऑनलाईन, फ्लिपकार्ट किंवा मिशोवरती वगैरे. तर मी हे आयब्रोज फिलअप करून घेते आहे आणि त्यामुळे एक चेहऱ्याला मस्त असा उठावदारपणा येतो आणि छान वाटतं, डोळे उठावदार दिसायला लागतात. आणि आयब्रोज उठावदार असतील, आपण साधं थोडंसं आयब्रो जरी करून आलं तरी आपला फेस वेगळा दिसायला लागतो, छान दिसायला लागतो. त्याचप्रमाणे आपण आयब्रोज जर फिलअप केले तरीसुद्धा आपल्या बघू शकता तुम्ही किती छान दिसायला लागले. आयब्रोज फिलअप केल्यावरती एकदम चेहरा उठावदार दिसायला लागतो. आता मी इथं आय मेकअप करून घेणार आहे. तर मी इथं आयब्रोज फिलअप केलेले आहेत आणि आता मी करणार आहे मस्त असा आय मेकअप. तर त्यामध्ये ह्याच पॅलेटमधला एक न्यूड शेड मी यूज करणार आहे, जो पैठणी साडीवरती सूट होऊन जाईल. आणि तो न्यूड शेड आहे हा, आणि तो मी लावून आता मस्त असे आयब्रोज केलेले आहेत. आणि आता मी आय शॅडो लावून घेते आहे ब्रशनी. तुम्हाला हवा असेल तर हँडनीसुद्धा तुम्ही फिंगरनी लावू शकता, पण मला आता छान जमतं आहे ब्रशनी, तर मी इथं ब्रशनी लावते आहे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला हे छान मेकअप जमत जातील. तर मी इथं लाईट असा न्यूड शेड लावून घेतलेला आहे आणि तो छान वाटतो. मला नेहमी हाच कलर मला सूट होतो, तोच मी लावते. आता मी थोडंसं पैठणी साडी घातलेली आहे म्हणून गोल्डन आय शॅडो घेते आहे आणि मिडलमध्ये मी ते लावून घेणार आहे थोडंसं, जेणेकरून एक फेस्टिव्ह लुक येईल. किंवा पैठणीवरती थोडीशी माझ्या गोल्डन अशी शेड आहे, पैठणीचे जे काट आहेत त्याला, तर ते सूट होऊन जाईल म्हणून मी मध्ये थोडंसं असं लावून घेतलेलं आहे, जेणेकरून फेस्टिव्ह लुक येईल आणि एक छान असा पैठणी साडीवरचा लुक दिसेल. त्यासाठी आता मी ह्याच आयशॅडोमधलं पॅलेटमधलं आयशॅडो घेतलेला आहे आणि मी जिथं आपण काजल लावतो त्याप्रमाणे मी इथं न्यूड शेड लावते आहे. हे सुद्धा खूप छान वाटतं आणि काहीतरी युनिक वाटतं. तुम्ही बघू शकता माझे डोळे किती सुंदर दिसत आहेत आणि असं वेगळं काहीतरी ट्राय केलं की वेगळं मस्त दिसतं. त्यानंतर मी इथं हायलायटर यूज करणार आहे. ऑफकोर्स इतकी छान पैठणी घातलेली आहे आणि ग्लो आलाच पाहिजे, छान दिसलंच पाहिजे. त्यासाठी मी इथं सिल्वर असा हायलायटर यूज करते आहे. हे हाफ आणि हाफचं हायलायटर पॅलेट आहे. खूप छान पॅलेट आहे आणि खूप हायलायटेड पिगमेंटेड आहे. मी इथं लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. नोजवर सुद्धा मी हायलायटर लावलेलं आहे, जेणेकरून मेकअप खूप छान दिसेल आणि आपण हायलायटेड दिसू.
तर असा पैठणीवर मस्त असा मेकअप करायचा आणि मस्त असं हेअरस्टाईल करायची. तर मी इथं थोडाफार आता मेकअप केलेला आहे. पूर्ण मेकअप केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कसा लुक वाटतं. तर माझं इथं हायलायटर लावून झालेलं आहे बऱ्यापैकी. मी थोडंसं फेसवर सुद्धा लावते आहे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी इथं लिपस्टिक लावणार आहे. तर मी लिपस्टिक NYBची यूज करेन. हो, हायलायटर मी थोडंसं आईच्या इथं सुद्धा लावून घेते आहे, जेणेकरून माझ्या आईसुद्धा हायलाईट होतील. आणि आता मी लिपस्टिक लावते आहे. तर मी आता लिपस्टिक लावणार आहे आणि 2 लिपस्टिक मी मिक्स करून लावणार आहे. तर फर्स्ट आहे ती लॅक्मेची आणि NYBची. लॅक्मेची लिपस्टिक आहे ती जी मी पैठणी घातलेली आहे त्या कलरची आहे. तर त्याने मी शेड काढून घेईन आणि थोडीशी लावेन आणि त्यानंतर मी नायकाची जी लिपस्टिक आहे माझी ती मी लावणार आहे. तर आता मी फक्त साईडनी जे आपल्या ओठांना शेप द्यायचा असतो ती ही लॅक्मेची लिपस्टिक लावून घेते आहे. ही सुद्धा खूप छान लिपस्टिक आहे, पण थोडंसं मला दोन्ही लिपस्टिक मिक्स करून बघायचे होते की कसा वेगळा शेड होतो. तर मी इथं ते ट्राय करून बघितलेलं आहे आणि यस, खूप छान वेगळा कलर दिसतो आहे. आणि असे जर आपण पैठणी किंवा फेस्टिव्ह लुक तयार करणार असेल तर असे काही ट्राय करू शकता तुम्ही. 2 लिपस्टिक एकत्र घेऊन मस्त मिक्स करून लावू शकता. तर छान असा मेकअप झालेला आहे आणि आता मी छान कोंब करून घेईन आणि तुम्हाला दाखवेन की कशी आपण हेअरस्टाईल करायची आहे. मी तर चंद्रकोर लावून घेतलेली आहे. सुंदर असं मोत्याचं कानातलं घालते आहे. पैठणी साडीवर कधीही मोत्याचं कानातलं किंवा ट्रॅडिशनल जे आपल्या इयरिंग्स असतात किंवा ट्रॅडिशनल जे दागिने असतात ते खूप छान दिसतात. मी इथं ट्रॅडिशनल असं कानातलं घातलेलं आहे आणि बुगडी घालायला अजिबात विसरू नका. ही मोत्याची इथून लोकल मार्केटमधूनच विकत घेतली होती, तीसुद्धा मी घालते आहे. तर आता मी इथं घालत आहे कोल्हापुरी साज. पैठणी साडीवर कोल्हापुरी साज अतिशय सुंदर दिसतो आणि कोल्हापूरची आहे आणि कोल्हापुरी साज नाही घालायचा मग काय. तर मी इथं घालते आहे मस्त असा कोल्हापुरी साज. मोत्यांचा आहे हा, खूप छान दिसतो आहे. आणि आता मी महत्त्वाचं म्हणजे हे सगळे ट्रॅडिशनल असे दागिने घातलेले आहेत. आणि आता मी घालते आहे मस्त अशी नथ पैठणी साडीवर अतिशय उठून दिसते किंवा तुम्ही कुठल्याही काठपदराच्या साडीवर नथ घातली तर खूप छान दिसते. आणि मी आता इथं नथ घातलेली आहे आणि मी तुम्हाला छान अशी झटपट हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मला हे ट्रॅडिशनल दागिने किंवा पैठणी कशी दिसते आहे. मी झटकन अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि आता तुम्हाला पैठणी साडीवरती छान अशी हेअरस्टाईल कशी करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवेन. पण त्याआधी मी छोटीशी पफ घालून हेअरस्टाईल केली होती. तर चला मग बघूया आपण आता झटकन अशी पैठणी साडीवर हेअरस्टाईल कशी करायची. मी साईड पार्टेशन केलेलं आहे आणि थोडंसं पाठीमागं पफ घालणार आहे, मिसी पफ, जेणेकरून खूप छान दिसतो हा पफ. तर मी इथं पटकन असा पफ घालून घेतलेला आहे आणि साईडनं पिनांनी ते सिक्युअर करून घेते आहे. आता मी घेणार आहे फर्स्ट आपण जे साईडला पार्टेशन केलेलं आहे त्याला बॅक कॉमिंग करायचं, जेणेकरून त्याला पफनेस येईल आणि खूप छान असा पफ येईल वन साईड. तर बॅक कॉमिंग करून झालेलं आहे आणि आता मी इथं पिनांनी हे सिक्युअर करून घेते आहे. पटकन होणारी अशी हे हेअरस्टाईल आहे आणि तुम्ही कुठल्याही फंक्शनला गेला असाल किंवा पैठणी घातली असेल तर अशी हेअरस्टाईल सूट होते. प्रत्येक वेळेला अंबाडा घाला किंवा गजराच घाला असं नाही, न करता काहीतरी वेगळं करू शकताय. तर बघू शकताय मी इथं साईड पार्टेशन केलेलं आहे आणि इकडे जे केस होते ते सुद्धा मी पाठीमागे घेतलेलं आहे. तुम्हाला फ्लिक्स हव्या असतील तर थोडी एखादी काढू शकता. त्यानंतर मी इथं पटकन हेअरस्टाईल करायचे असेल तर असे खूप सारे फ्लिपकार्ट, मेशो, वेगवेगळ्या ऑनलाईन जे ॲप आहेत त्यावरती तुम्हाला एक्सटेन्शन मिळून जातील. तर मी इथं कर्ली हेअरचं एक्सटेन्शन यूज केलेलं आहे. अशा हेअरस्टाईल्सवर कर्ली एक्सटेन्शन खूप सूट होतात. आणि मी हेअर एक्सरसाइज ही मागवली होती. ही लव्हेंडर मी मुद्दाम मागवलेली आहे, जेणेकरून माझ्या पैठणी साडीवर ही सूट होऊन जाईल. सिम्पल अशी मी हेअरस्टाईल केलेली आहे. बॅकला छान असा पफ घातलेला आहे, वन साईड पार्टेशन केलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही किती 2 मिनटामध्ये हेअरस्टाईल झाली. तुमच्या घरी सुंदर अशी हेअरस्टाईल आणि मस्त असा मेकअप तुम्ही करू शकता. तर फायनल लुक तुम्ही बघा आता.